जितेंद्र आव्हाडांवरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. भाजप प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार. कोट्यावधी हिंदू धर्मियांचे दैवत प्रभू श्रीराम विरोधात अवमानकारक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी भाजपा प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल संजय कदम यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गायकर यांची भेट घेऊन श्रीमती सेजल कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी आव्हाडांविरोधात तक्रार केली, तसेच त्यांच्या अटकेची मागणी केली. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ही मागणी करण्यात येत आहे, असे सौ सेजल कदम यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाडांनी अशा प्रकारे वक्तव्य करून सर्वच भारतवासियांचा अवमान केला आहे. आव्हाड यांच्याकडून नेहमी हिंदू देवदेवतांचा अपमान केला जातो. हिंदू धर्माबद्दल अभद्र बोलले जाते. त्यांच्या या कृतीचा निषेध सर्व स्तरातून होत आहे. आता श्रीराम विरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सौ सेजल कदम यांनी केली आहे. तसंच आव्हाडांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समज द्यावी असे त्या म्हणाल्या. यावेळी सेजल कदम यांच्या समवेत उद्योग आघाडीच्या चित्रपट व टीव्ही उद्योगाचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे, परिवहन समितीचे माजी सदस्य शैलेश शर्मा, भाजपाचे माजी मंडळ अध्यक्ष भूषण पांडुरंग पाटील, भाजपाच्या सुपरवायझर्स अर्चना नितीन नागुलकर, भाजपा रायलादेवी मंडळाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे भाऊराव भोजनराव बोर्डे, महिला मोर्चा सचिव स्नेहा राजेश पानसुंदे, पांडुरंग पाटील, भाऊराव धोंडे, उद्योजक संजय कदम आदी उपस्थित होते. नमस्कार, मी सेजल कदम ठाण्यातली रहिवासी आहे. BJPच्या महाराष्ट्र उद्योग आघाडी महिला सेनेचे अध्यक्ष आहे. आमचे प्रदेश अध्यक्ष श्री बावनकुळे साहेब, डेप्युटी कमिशनर CM देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष श्री प्रमोदजी वाकोडकर साहेब यांच्या आदेशाने आज मी वर्तकनगर पोलीस स्टेशन ठाणे येथे निवेदन द्यायला आलेली आहे की जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, श्री प्रभू रामचंद्र हे जे आमचे आराध्य दैवत आहेत भारताचे, ह्यांचा आता एवढा मोठा सोहळा येत्या काळात होणार आहे राम मंदिराचा, आणि अशा नाजूक जे आत्ताचं वातावरण आहे, सोहळ्याचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशभरात, आणि अशा वेळेला अशा भावना व्यक्त करणं हे काही योग्य वाटत नाही आहे. असे सगळ्या आमच्या महिलांची मनं, पुरुषांची मनं दुखावली गेलेली आहेत. त्यांच्या विरोधात आज निवेदन देऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मी मागणी करत आहे. शिवाय जे आमचे प्रभू रामचंद्र, जे आमचे दैवत आहे, त्यांचा जो आदर्श आज हिंदू धर्मातल्या सगळ्या महिला एक वेगळ्या पद्धतीने घेतात, आणि अशा पद्धतीने ही व्यक्ती असं विधान करून जे वक्तव्य करते, मला कळत नाही आहे हे काय दंगली घडवायच्या त्यांना की काय करायचं समजत नाही आहे. महाविकास आघाडीतले जे हे यांचं सरकार आहे त्याच्यातले श्री आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी ह्या व्यक्तीला थोडीशी समज द्यावी, थोडीशी भाषा शिकवावी, कशी बोलावी, की जेणेकरून येत्या काळामध्ये यांच्या तोंडातनं चांगली विधानं निघतील अशी मी अपेक्षा करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप शिवसेनेमध्ये चढाओढ. एकीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट दावा करत असताना दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातील मतदारांकडून जाहीरनामा तयार करण्यासाठी मते मागवली आहेत. यासाठी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या मतदारसंघावर ताबा मिळवण्यावरून सेना भाजपात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे मत विचारात घेऊन भाजपा त्यांचा जाहीरनामा तयार करणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे शहर भाजपा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, संदीप लेले, मनोहर डुंबरे, मनोहर सुखदरे आदी उपस्थित होते. नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि ठाणे ही मुंबईची उपनगरे राहिली नाहीत. त्यांची स्वतःची ओळख आहे. मुंबईची झळाळी या 3 शहरांवर अवलंबून आहे. MMRDAने देखील या शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांच्या काय गरजा आहेत, आणखी काय करणे गरजेचे आहे, याबाबतची त्यांची मते घेऊन जाहीरनामा तयार करण्यात येणार असल्याचे श्री सहस्रबुद्धे यांनी सांगितले. www.thaneloksabha.in या वेबसाईटवर मत मांडावे असे त्यांनी सांगितले. शिवसेना देखील या मतदारसंघावर दावा करत आहे. तुम्ही देखील याच मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे असा प्रश्न विचारला असता सहस्रबुद्धे म्हणाले की आम्ही राज्यातील 48 जागांवर महायुतीचे उमेदवार उभे करणार आहोत. 45 जागांवर विजय मिळवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने आम्ही जमिनीवर काम करत आहोत. शिवसेना काय करते ते आम्ही सांगू शकत नाही, परंतु आम्हाला महायुतीचे उमेदवार विजयी करून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करायचे आहे असे सांगितले. यातला मुद्दा एकदम स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टीने लोकसभेसाठी आपली सर्व प्रकारची सिद्धता राज्याच्या सर्व 48 मतदारसंघात गेल्या अनेक महिन्यांपासून करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ठाणे लोकसभेसाठीचा जो जाहीरनामा तयार होणार आहे, त्यासाठी लोकांच्या सूचना पुरेशा आधी मागवण्यासाठी आम्ही आज एका पोर्टलचं लॉन्चिंग केलेलं आहे. आणि या पोर्टलच्या माध्यमातून लोक आपले विचार, आपल्या सूचना, आपल्या मनातले मुद्दे, त्यांच्या आशा आकांक्षा हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचवतील. त्यानंतर ठाणे लोकसभेचा जाहीरनामा तयार होईल. परंतु ही गोष्ट स्पष्ट आहे की महानगरी मुंबईच्या समस्यांचं उत्तर मुंबई शहराच्या उत्तरेला आणि त्या उत्तरेला याचा अर्थ ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या 3 महानगरपालिकांमध्ये आहे. ज्या पद्धतीने दक्षिण मुंबईतली कार्यालयं BKCमध्ये आणि नंतर हळूहळू आता ठाण्यात येत आहेत, त्या पद्धतीने या सगळ्या समस्यांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने देखील लोकांना काही सुचवायचं असेल तर त्यांच्या सूचनांचं स्वागत आहे. माझी खात्री आहे की ठाणेकर नागरिक आणि या दोन्ही अन्य महापालिकांमधले नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या सूचना आमच्यापर्यंत पाठवतील. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. माळगी व्याख्यानमालेत श्रोत्यांना विविध विचारांची वैचारिक मेजवानी. आमदार संजय केळकर. सालाबादप्रमाणे रामभाऊ माळगी व्याख्यानमाला मंगळवार दिनांक 9 जानेवारीपासून सुरू होणार असून 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती दिवशी समारोप होणार आहे. व्याख्यानमालेचे 38वे वर्ष असून व्याख्यानमालेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. श्रीरामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावर त्यांचे भाषण होईल. दिनांक 10 जानेवारीला शिवभक्त मोहन शेटे यांचे शिवरायांचा 8वा प्रताप यावर मार्गदर्शन होईल.
दिनांक 11 जानेवारी रोजी देहातील महादेव एक जीवन प्रवास यावर डॉक्टर सुनील काळे बोलतील. दिनांक 12 तारखेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ज्ञ भूषण श्री केळकर यांचे भविष्य व्यापणारं तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यान होईल. दिनांक 13 जानेवारी रोजी डॉक्टर अनिल मडके श्वासागणिक धोका वेळीच ओळखा यावर प्रबोधन करणार असून सुनील कुलकर्णी हे 14 जानेवारी रोजी सद्य राजकीय परिस्थिती यावर भाषण करतील. समारोपाच्या म्हणजेच दिनांक 15 जानेवारीला सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची प्रकट मुलाखत माधुरी ताम्हाणे घेतील. सदरची व्याख्यानमाला सरस्वती क्रीडा संकुल मल्हार टॉकीज समोर ठाणे येथे रोज रात्री 8 वाजता सुरू होईल. रसिक श्रोत्यांनी या ज्ञान प्रबोधन मनोरंजनाच्या यज्ञात अगत्याने यावे असे व्याख्यानमालेचे अध्यक्ष संजय केळकर यांनी सांगितले आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या वतीने रेझिंग डे संपन्न. पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी याकरिता ठाणे पोलिसांच्या वतीने अभिनव शक्कल लढवण्यात आली आहे. विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यप्रणाली आणि हत्याराची माहिती व्हावी या उद्देशाने वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या वतीने आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी रोजी रेझिंग डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्कार शिवाई विद्यालय शिवाईनगर ठाणे यांच्या विद्यार्थ्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनमधील कामकाज, हत्यार, वायरलेस कम्युनिकेशन आणि जेल याबाबत माहिती देण्यात आली आहे. सदरवेळी पोलीस निरीक्षक संतोष गायकर व सहपोलीस निरीक्षक सागर गोटे, जितेंद्र बिरारी व गोपनीय कर्मचारी यांच्यासह संस्कार शिवाई विद्यालयाचे श्रीमती साधना कांबळे, मुख्याध्यापिका प्राथमिक व माध्यमिक ज्युनियर कॉलेज श्री रामिया वाडकर, ॲडमिनिस्ट्रेशन प्रभारी यांच्यासह 6 ते 7 शिक्षक वर्ग व 120 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. रेझिंग डे निमित्ताने आज संस्कार पब्लिक स्कूल वर्तकनगर इथल्या स्टुडंट्सने पोलीस स्टेशनला भेट दिली. तर भेटी दरम्यान पोलीस स्टेशनचं जे बेसिक काम आहे, कशा प्रकारे बेसिक काम चालतं की ठाणे अंमलदार कक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराची तक्रार नोंद करून घेतली जाते. त्याच्यानंतर वायरलेस सेटवरती कशा प्रकारे काम चालतं, सेफ्टीसाठी आपण 100 नंबर 112 नंबरला कॉल करतो, तो कॉल कंट्रोलला जातो. त्याच्यानंतर तिथून वायरलेस सेटवरती पोलिसांना माहिती प्राप्त होते. त्याच्यानंतर पुढची कारवाई आपण पोलीस पाठवून पुढची कारवाई करून घेतो. याच्या बेसिक गोष्टी आहेत, याचा अवेअरनेस सगळं स्टुडंट्समध्ये आपण केलेलं आहे. आणि भविष्यात त्यांना काही प्रॉब्लेम आला तर इमर्जन्सी कसं आपण पोलीस हेल्पसाठी किंवा पोलीस कंट्रोलला कॉल करतो, 100 नंबर 112 नंबर, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे की बाबा पोलीस तुम्हाला तात्काळ मदतीसाठी पोहोचतात, या बाबतीत अवेअरनेस केलेलं आहे रेझिंग डेच्या निमित्ताने. मुलांमध्ये एक्साइटमेंट भरपूर होती आणि पोलीस स्टेशन म्हणलं की मुलांचं थोडंसं अट्रॅक्शन पॉईंट असतो. त्यात वेपन्स वगैरे त्यांना बघायला मिळाले, लॉकअप बघायला मिळालं, या गोष्टींचं अट्रॅक्शन असतं मुलांना. तर ते त्याप्रमाणे ते आपण त्यांना सगळं दाखवलेलं आहे.
मोहविद्यालयातील सौर ऊर्जा प्रकल्प व जनजागृती केंद्राचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते लोकार्पण. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे मोहविद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय ठाणे आयोजित गुरुवर्य स व्ही कुलकर्णी सौर ऊर्जा प्रकल्प व जनजागृती केंद्राचे लोकार्पण गुरुवार ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर संजय मंगला गोपाळ, सौ लतिका सुप्रभा मोतीराम, माजी शिक्षक सुबोध देशपांडे, उषा केळकर, संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, कोषाध्यक्ष रवींद्र तामरस, कार्यवाह अधटराव, मुख्याध्यापिका नीलांबरी जठार आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर संजय मंगला गोपाळ, सौ लतिका सुप्रभा मोतीराम यांनी दिलेल्या देणगीतून मोह विद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहिला आहे. या प्रकल्पामुळे शाळेच्या वीज वापरात बचत होणार असून परिणामी वीज बिल कमी येणार आहे. यावेळी मेधाताई पाटकर म्हणाल्या की पृथ्वी आज जळत आहे म्हणून हिमालय ढासळत आहे. ऊर्जाधारित विकास थांबल्याशिवाय, तो कमी करत गेल्याशिवाय सूर्य काय चंद्रसुद्धा नवी संसाधने मिळवून देणार नाही. अशा परिस्थितीत शाश्वत विकासाचे मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. जिथे जिथे आपल्या आयुष्यात ऊर्जा वाचवता येईल तिथे तिथे वाचवावी आणि जिथे जिथे मनुष्य ऊर्जेचाच उपयोग करता येईल तिथे तिथे तो करावा. आज ग्रीन शब्द काळा झाला आहे. शेती बुलडोझरने तोडून एअरपोर्ट बनवले जात आहेत. त्याला ग्रीनफील्ड एअरपोर्ट असे नाव दिले जात आहे. नैसर्गिक शक्तीच्या संसाधनावर आज कोट्यावधी जनता जगते आहे. कोरोना काळात सगळ्यांनी बघितले आहे की केवळ पैसा असून जीव वाचवता येत नाही, प्राणवायूत जीवन देतात. आज मोहविद्यालयाने एक उद्देश ठेवून लाख मुलाचे कार्य केले आहे. आपले स्वप्न संजय म गो आणि लता सु मो यांच्या देणगीच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवले आहे. माझा सलाम असल्याचे सांगत मेधाताई पाटकर यांनी दोघांचे आणि शाळेचे कौतुक केले. तसेच हा प्रकल्प प्रेरणादायी असून समाजापुढे आणावा आणि प्रसार करावा असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन सौ स्नेहा शेडगे यांनी केले. संस्काराचं बीज हे असंच रुजत असतं, ज्याचा पहिला संस्कार बर्वे सरांनी या सौर ऊर्जा प्रकल्पाला 1 लाख रुपयांचा निधी दिलेला आहे. त्यांचा ठीक आहे उल्लेख करायचा. एका बाजूला आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे आमच्या आंदोलनाची घोषणा आहे लढाई पढाई साथ साथ, लढाई पढाई साथ. जीवनशाला की क्या है बात, लढाई पढाई साथ साथ. बघा तुम्ही लिहून बघा माझ्यावर घोषणा, जीवनशाला की क्या है बात. तर ठाण्यातल्या नागरिकांनी मेधाताईंना काही या नर्मदा नद्या अभियानासाठी रक्कम जमा करावी असा प्रयत्न केला.